घाटावर सहसा कोणी जाऊ नाही शकत, कारण तिथून रामचंद्र प्रभू निधानाला गेले आणि ते जसं हिम लोक कसे तसं प्रसारण पाहिले आणि सगळे प्रभू त्या चरणी लागले. मला जायचं तर म्हणजे ज्याला जायचं आहे ते बसा. मग हनुमंतराय सुद्धा आले. राम म्हणायला लागले, हनुमंता तुम्ही प्रभू मला का नाही देत, मला काय ठेवता येते साऱ्या मृत्यू लोका आहेस का खावे नाही आपल्याला कसं कसं मृत्यूलोकी सुखाची कहाणी. मृत्यू लोकांमध्ये काय आहे, काही राहण्यासारखंच नाही आहे. शहाणा मनुष्य मृत्यू लोकांमध्ये या कलियुगात राहायची इच्छा करत नाही. म्हणून असं म्हटलंय, हा कष्टम खलु वर्तते कलियुग धन्य नारायणता. या लोकांचं नवल आहे की लोक या ठिकाणी चिर आयुष्य भोगायची इच्छा करतात. लागले प्रभू मला कशाला ठेवता. हनुमंता तू जर आला तर मला कोण माझ्या कथेला कोणीकडे विचारणार. म्हणून तू या ठिकाणी राहा, मी तुला अमरत्वाचं वरदान देतो. मग हनुमंत अमर आहे. तेवढे जर सोडले तर जगात कोणीच अमर नाही. हनुमंतराला प्रभू रामचंद्रांनी तू चिरंजीव राहशील असं वरदान दिलं. पुन्हा दुसरं असं की त्या वेळेला राम लक्ष्मणाला देवीच्या समोर बळी देण्याकरता नेलं होतं. तेव्हा हे हनुमंतराच्या लक्षात आलं तर पाताळामध्ये गेले. जाऊन पाताळा देवीला ते बळी देणार हे हनुमंतराला समजलं. ते पाताळामध्ये गेले. देवीला उठ टाकले इथून लवकर. देवी उठली तिच्या जागेवर बसले हनुमंता. आणि हनुमंतराने आपल्या अंगाला शेंदरे वगैरे लावून घेतला आणि ऍक्च्युअली देवी राम लक्ष्मणाला बांधून तसंच टाकून तिथं उभं केलं होता. म्हणून यांना इथं राहून 3 चालले जाणार आहे. देवीचाच बरोबर आवाज काढला ना हनुमंतराने. आणि मग हनुमंत काय म्हणतात, देवीचं जणू काही देवी आहो असा अभिनय करतात. आता तुम्हाला कोण वाचवणार सांगा. देवी म्हणायला लागली. राम आणि लक्ष्मण काय म्हणाले, माझा हनुमान असता तुम्हाला वाचवलं असतं. काय करावं हनुमंत नाही. जेव्हा राम असं म्हणायला लागले त्यावेळेला हनुमंतानं कण खाली उडी मारली आणि प्रभू त्या चरणी मिठी मारली. हे प्रभू मला एवढा मोठेपणा तुम्ही दिला. आणि राम म्हणायला लागले, हनुमंता तू इथं आले आहे वा धन्य आहे तो. मी तुला वरदान देतो. तू माझं मरण चुकवलं त्याच्या मोबदल्यात मी तुला अमरतेचं वरदान देतो. देवाचे मरण चुकविले म्हणून अमर केला हनुमंतू. दुसरीने अवतारे रामासी जन्म परी हनुमंत जन्माची तो. रामाला पुन्हा जन्म तरी घ्यावा लागला कृष्णाच्या रूपात. हनुमंत जसेच्या तसे झाला. हनुमंत जर अपवाद सोडला तर सागरे मरण आले आहेत. मरण यातनावर नाही आहे. कसे मरतो याला महत्व आहे. जाण्याचं आहेच नाही आपल्याला. जायचं नाही असं कोणी म्हणतं का, कोणी जावं का काय बा आपण नाही जाणार बा असं.
कुठं जा का नका जाऊ, पण शेवटी तिकडे जाणे आहे. शेवटी तिकडे जाणे आहे. एका श्रीमंत मनुष्याने एका साधू पुरुषाला, ते त्यांच्याकडे 8-15 दिवस राहिले, बरीचशी सेवा केली त्या सत्पुरुषाची, आणि मग आता महात्मा निरोप घ्यायला लागले. तर त्या श्रीमंत मनुष्याने त्यांची पूजा केली, दान दक्षिणा वगैरे दिली, त्यांना शाल दिली अर्पण करून, त्यांच्या अंगावर टाकले. त्या महात्म्याने ते शाल घेतली आणि त्या मनुष्याचा निरोप घेऊन आपल्या निवासस्थानी जायला निघाले. भर दुपारची वेळ होती, लोकांची ये जा फारच कमी होती, आणि महात्मे चालले आहेत. यांच्या खांद्यावर त्यांनी भरगन शाल पाहिली, तर एक लोफर माणूस आला आणि मागच्या माणूस ओढून घेतली, भोपाळाला उठली. जेव्हा त्या महात्म्याने पाहिलं, तेव्हा तो महात्मा, तो साधू पुरुष त्या लोफराच्या मागे लागला. परंतु आता तो या साधू पुरुषाला कसा सापडला? शेवटी ते साधू पुरुष थकून गेले आणि मग इकडे परत फिरले, आणि परत फिरताना काय म्हणायला लागले, तुला सोडणार नाही, तुला सोडणार नाही, आणि असं म्हणून धावायला लागलं. तर थोडेसे धावायचे म्हणायचे, तुला सोडणार नाही. लोक म्हणायला लागले, मी तुम्ही कोणाला म्हणून तो साल घेऊन पडाला, तो माझी त्याला म्हणून राहिला, तो तिकडे पडून राहिला, तुम्ही इकडे पडून राहिले, तुम्ही म्हणता का तुला सोडणार नाही, तुला सोडणार नाही. हे असं कसं म्हणे? तो कुठे जरी गेला तरी तो अशा ठिकाणी मी जाऊन बसतो का तिथे तरी यास लागतंय. म्हणजे कुठं जाऊन बसता? म्हणजे स्मशानात. अजून उद्या तो तिथे येणार तर तिथं पकडतो म्हणे. जाणे आहेच, जाणे मरणे याला काही यात काही नवल नाही. कसा मरतो याला महत्व आहे. मनुष्याने जन्म घ्यावा संसारात, मरावं परमार्थात. जन्माला येणं आपल्या हातात नव्हतं. कर्माने आपल्याला भगवंताने ज्या जाती, ज्या क्षेत्रात, ज्या कुळात जन्म दिला तो दिला. जन्म घ्यायला आपण स्वतंत्र नाही, पण मरायला स्वतंत्र आहोत. कसं मरायचं ठरवता येतं. समजलं का? कसं मरायचं म्हणजे मस्त गाड्या गलीच्या मस्त झोपायचं, ऐशारामात पाहिजे ते खाऊन घ्यायचं. त्याला म्हणत असते काय मरण झालं. मरण चांगलं होणे कशाला म्हणतात? मरण मनुष्याला आपलं मरण पवित्र करता येते. आणि ते सांगितलं ना की जीवाने जन्म घ्यावा संसारात, मरावं परमार्थात. मुलीने जन्म घ्यावा बापाच्या इथे आणि मरावं नवऱ्याच्या इथे. किती श्रीमंताची जरी पोरगी असले तरी ते बापाच्या इथे राहू शकत नाही. तिला मरा लागलं नवऱ्याच्याच इथं. नवऱ्याच्या इथं मरणाच्याच तिथं सार्थक आहे. तसं जीवाने परमार्थामध्ये मरावं, त्याचं सार्थक होतं. या जगतामध्ये यावं, मोठ्या प्रेमाने निरोप घ्यावा.
आपल्याला हा असा निरोप प्रत्येकाला घ्यावा लागतो. जगतामध्ये यावं आणि मोठ्या प्रेमाने निरोप घ्यावा, थोडा वेळ न बसावा ही विनंती. कबीरदास जी ने म्हटलं आहे की तुम आए जगत में जग हसे तुम रोवे, करनी ऐसी कीजिए तुम हसे जग रोवे. या जगतामध्ये आपण जन्माला जेव्हा आलो त्यावेळेला आपण रडत होतो, लोक हसत होते. करनी ऐसी कीजिए तुम हसे जग रोवे. आपण हसत जावं, जगाने आपल्याकरता रडावं. लोकमान्य टिळक जेव्हा या जगातून गेले तेव्हा असं म्हणतात की त्यांचा पुत्रही रडत होता. आणि त्यावेळेचे जे काही पोलीस अधीक्षक वगैरे होते तर त्यांनी असं म्हटलं होतं, म्हणतात की लोकमान्य टिळकाची चोरी होईपर्यंत मुंबईत एकही चोरी नाही झाली. चोरांनी सुद्धा चोरी करणं सोडून दिलं होतं. लोकांना टिळकांचा प्रभाव कसा असा. गीतामय जीवन जगत होते ना ते, गीतामय जीवन जगत होते. गीता त्यांना अंगसंग झाली होती. सांगायचं काय की आम्ही जातो आमच्या गावात. तुकोबा जसं म्हणतात की आता आम्ही जातो आमच्या गावात. आमच्या गावाला आम्ही जातो. वास्तविक निरोप घेताना जातो म्हणून येतो म्हणावा. आज्ञा द्यावी कोणाकडे पाहुणे म्हणून आलो ना तर जेव्हा निरोप घेतो त्यावेळेला बरा येतो होता. येतो म्हणत असताना येतो का म्हणायचा, पुन्हा यायचं आहे म्हणून येतो. इथे तुकोबारांनी जातो म्हटलेला आहे. याचं काय कारण आहे, आता पुन्हा येणेच नाही. बऱ्याच ठिकाणी त्यांनी असेच उद्गार काढलेला आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी. तुम्ही कृपा शोधावी. तुकोबाराला व्यवहार माहित आहे की निरोप घेताना येतो म्हणायचं. पण त्या अर्थी आता जातो म्हणून तुकोबार याचा अर्थ कसा आहे की आता पुन्हा येणे नाही, आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे.